परब्रह्मचिन्मूर्ती सच्चिदानंद घन आनंदकंद भगवान श्रीकृष्णचंद्रांच्या अतिदिव्य कथेमध्ये रममाण झालेले महात्मा शुकदेवजी महाराज गंगा मैयाच्या पवित्र तीरावर राजर्षी सत्तम परीक्षितास वर्णन करतात. राजन, भगवान परमात्माची भागवती कथा म्हणजे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. जिथे जिथे भागवताचं आगमन होतं, जिथे भागवताचा आरंभ होतो, त्या ठिकाणी सगळी तीर्थ गुप्त रूपानं विद्यमान होतात. म्हणून आता आपल्याला अधिक मासाच्या निमित्तानं तीर्थामध्ये स्नानाला जायची गरज नाही आहे. परमश्रद्धेय श्री गोळवलकर गुरुजींच्या या सभागृहामध्ये सगळ्या तीर्थांचं आगमन झालेलं आहे. कारण इथे भागवत आहे. महात्म्यामध्ये असं वर्णन आहे, कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे तद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम्. जिथे भागवताची कथा आरंभ होते तिथे सगळे तीर्थ विद्यमान होतात. म्हणून आता समस्त तीर्थांचा कुंभमेळा इथे जमलेला आहे. ज्याप्रमाणे आपण पंढरीला गेल्यानंतर चंद्रभागेला नुसतं डोळ्यानं पाहिलं, संतांनी चंद्रभागेच्या दर्शनाचं फल सांगितलंय. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. नुसतं लांबून चंद्रभागेला पाहिलं, चंद्रभागेच्या नुसत्या ईक्षणानं जे दर्शनानं सगळ्या तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. पण पंढरीला गेल्यानंतर नुसतं पांडुरंगाचं दर्शन नाही घ्यायचं, चंद्रभागेचं स्नान, चंद्रभागेचं मार्जन, चंद्रभागेचा स्पर्श, पुंडलिकाचं दर्शन, पंढरी क्षेत्राची परिक्रमा. आपण वारीला जातो पंढरीला, तर वारीचं विधी काय सांगितलंय संतांनी? वारकरी संप्रदायामध्ये वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. वारी शब्दाचा अर्थ काय? पुन्हा 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 एखाद्या स्थानाला जाणं, त्याला वारी असं म्हणतात. आपल्याकडे गमतीनं म्हटलं जातं, एखादा 10वी 12वी जर निघतच नसेल ना तर चालू आहेत म्हणतात वाऱ्या. पौन पुण्येन करणं, पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करणं, याला वारी असं म्हणतात. पुष्कळ लोक असे पाहिलेत मी, दर पौर्णिमेला गोंदवलेला जातात, महाराजांची वारी. गाणगापूरला अमावस्येला जातात, महाराजांची वारी आहे. महिन्याला पंढरीला जातात, आषाढी कार्तिकेला पंढरीला जातात, आळंदीला येतात. वारी हे एक सर्वश्रेष्ठ साधन सांगितलेलं आहे. ज्याला जन्म मरणाच्या वाऱ्या चुकवायच्या त्यानं वारी करावी. वारीला गेल्यानंतर आता एवढे 12-15 लाख लोक येतात, सगळ्यांना थोडंच दर्शन होतं पांडुरंगाचं. आम्ही वारीला जातो, आम्ही काही आषाढी कार्तिकेला दर्शनाचा अट्टहास करत नाही. आणि पंढरीच्या वारीचा किंवा पंढरी क्षेत्राचा जो महिमा सांगितलाय, जे विधान सांगितलंय, त्या विधानामध्ये पांडुरंगाचं दर्शन नाहीये. वारीचा नियम सांगितलाय संतांनी, चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान, हरिकथा, तिथे निरनिराळे कीर्तन, प्रवचन, कथा हे काय चाललेले त्याचं श्रवण, आणि पंढरी क्षेत्राची परिक्रमा.
तुम्हाला शक्य असेल, जमत असेल, दर्शन घ्या पांडुरंगाचं. नाहीतर तुका म्हणे मोक्ष देखील या कळस, नुसता कळस पाहिला तरी सुद्धा मोक्ष. आता आलीच आहे वारी जवळ. आळंदी पंढरपूर तरी प्रवास 17 दिवसाचा आहे फक्त. पण विदर्भातली पंढरी असणारी संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं शेगाव संस्थान, इथून वारी निघते पंढरीला जाण्यासाठी. फार मोठा प्रवास आहे महाराज हा शेगाव संस्थानचा. इकडे शेगाव संस्थान आणि तिकडे खानदेशामध्ये अमळनेर संस्थान संत श्री सखाराम महाराजांचं. यांचे 2 टप्पे प्रवासाचे, या दोघांचे खूप मोठे. त्यानंतर मुक्ताबाईचं आहे एदलाबाद संस्थान. निवृत्तीनाथ महाराजांचा टप्पा आहे तसाच आहे. वारीच्या साधनेला फार महत्व आहे. पंढरीला गेल्यानंतर आपण चंद्रभागेचं नुसतं दर्शन जरी घेतलं तरी सगळ्या तीर्थांच्या अवगाहनाचं पुण्य आहे. मग अधिक मासात आपल्याला नाही जाता येत प्रयागराजाला, काळजी करू नका. भागवताच्या या मंडपामध्ये येऊन बसा, अत्यंत श्रद्धेनं भागवतामध्ये रंगून जा. आपल्याला त्रिवेणी संगमाच्या स्नानाचं पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक महात्मा होते, गंगेच्या तीरावर राहायचे. रोजचा त्यांचा भागवताचा नियम होता. भागवताचं वाचन केल्याशिवाय, पारायण केल्याशिवाय पाणी घ्यायचं नाही. आपल्या जीवनामध्ये रोज असा काही नियम असला पाहिजे की महाराजांनी दिलेल्या नामाचा काही जप केल्याशिवाय मी अन्नजल ग्रहण करणार नाही, किंवा आपला एखादा उपासनेचा ग्रंथ आहे त्याचं वाचन केल्याशिवाय, देवाचं पूजन केल्याशिवाय अन्नजल घ्यायचं नाही. पुष्कळ नियम आहेत. एकदा काय झालं, बाहेरचे काही महात्मे यांच्याकडे आले. त्याने म्हटलं, महाराज महात्मा जी हमें गंगा जी जाना है, कितनी दूर है यहाँ से गंगा जी? त्याने म्हटलं मुझे मालूम नाही. अरे गंगेच्या तटावर राहताना गंगा किती माहिती? त्याने सांगितलं मी कधी गेलो नाही गंगेच्या स्नानाला. हे आलेले महात्मे होते, त्यांच्या मनामध्ये जरा विकल्प आला, काय महात्मा म्हणावं याला, एकदाही गंगेच्या स्नानाला गेला नाही. ते विचारत गेले. पण तिथे गेल्यानंतर त्यांना असं जाणवलं, दिसलं असं की गंगेचं पात्र पूर्ण कोरडं आहे. वाईट वाटलं, आपण इतक्या दुरून आलो आणि आपल्याला स्नान होत नाही गंगेचं. ते सुद्धा अधिकारी महात्मा होते. गंगेने त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं, तुम्हाला जर माझं स्नान करायचं असेल तर तुम्ही ज्या महात्म्याच्या घरी उतरला तिथे तुम्ही जा, मी तुम्हाला तिथे भेटेल. गंगेने सांगितलं की ते महात्मा नित्य भागवताची कथा करतात आणि म्हणून मी तुम्हाला तिथे मिळेल. आणि मग ते तिथे आले, त्यांची क्षमा मागितली, मग त्यांना गंगेचं स्नान त्या ठिकाणी प्राप्त झालं. कथा हे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. कथा शब्दाचा अर्थ काय? व्युत्पत्तीकाराने व्युत्पत्ती केली आहे. कम म्हणजे सुख, जी सुख देणारी ती कथा. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, तथा म्हणजे त्याप्रमाणे, आणि कथा म्हणजे भगवंताने ज्या लीला केल्या त्याप्रमाणे. सगुण परमात्माची कथा ही सुख प्रदान करणारी आहे. कथा सुख करी
कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान, समाधी लागून उभा कथे. कथा सुख करणारी आहे, कथा मुक्त करणारी आहे. कथा समाधी अवस्थेत नेणारी. तुमची समाधी अवस्था निराळी, थंड हवा आल्यानंतर जी लागते ती निराळी समाधी अवस्था. आणि खऱ्या समाधी अवस्थेमध्ये कथा साधकाला घेऊन जाते. राजा परीक्षित अत्यंत उत्साहानं कथा ऐकताय. श्रोत्यांचा उत्साह असला म्हणजे वक्त्याला सुद्धा उत्साह येतो. राजानं विनवलं, महाराज मी असं ऐकलंय की अंबरीश सूर्यवंशामधले हे राजे आहेत, या अंबरीशांना तपस्वी दुर्वासाचा शाप सुद्धा काही करू शकला नाही. अंबरीश भगवंताचे मोठे भक्त आहेत आणि पुण्यवान आहेत. सर्वत्र अकुंठित असा ब्रह्मशाप सुद्धा अंबरीशाला स्पर्श करू शकला नाही. महाराज मला अंबरीशाचं चरित्र सांगा. ब्राह्मणानं रागावून अंबरीशाला शाप दिला, पण त्या शापानं अंबरीशाचं काहीही अनिष्ट झालं नाही. काय कारण आहे? शुकदेवजी सांगू लागले, ऐक रे राजा. अंबरीशो महाभागा सप्तद्वीपवतीं महीम् अव्ययांच श्रियं लब्ध्वा विभवं चातुलं भूमी. सप्तद्वीपवती पृथ्वीचे सम्राट अंबरीश आहेत. न संपणारी संपत्ती अंबरीशाच्या घरी, अव्यया, अतुलनीय असं ऐश्वर आहे. अरे माणसासाठी या सगळ्या गोष्टी जे दुर्लभ असल्यानं अंबरीशाला सहज प्राप्त होत्या. आणि अंबरीश या सगळ्यांना स्वप्नासारखं मानत असे. मेन येतात स्वप्न संस्कृतम. कारण असे हे वैभव जे आहे, ऐश्वर जे आहे, संपत्ती जी आहे ते शाश्वत नाही. विभवो नैव शाश्वतम. हे वैभव नाशिवंत आहे. अंबरीश जाणत होते. अंबरीशाचं आपल्या संपत्तीपेक्षा, राज्यापेक्षा भगवान श्रीकृष्णांवर आणि त्यांच्या भक्तावर अत्यंत प्रेम होतं. राजाने असं भगवंताच्या चरणांचं प्रेम निर्माण झालं ना, श्री महाराजांचं प्रेम निर्माण झालं ना, की त्या प्रेमापुढं सगळं विश्व आहे मातीसारखं तुच्छ वाटायला लागतं. अंबरीशानं आपलं मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पण केलेलं आहे. सवै मन कृष्णपदारविंदयो वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करो हरेर्मंदिर मार्जनादिषु श्रुतिंचकाराच्युत सत्सथोदयी. अंबरीशानं आपलं मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणी लावलेलं आहे. हातानं भगवंताची सेवा करायची. एवढे नौकर आहेत, पण अंबरीश स्वतः देवाचं देऊळ झाडतायत, स्वतः स्थळा संमार्जन करतायत. स्नान झाल्यानंतर देवाच्या पूजेसाठी स्वतः फुलं काढून आणतायत, स्वतः पाणी आणतात, स्वतः पूजा करतात, स्वतः नैवेद्य तयार करतात, स्वतः समर्पण करतात. श्रुतिंचकाराच्युत सत्कथोदये. कानांनी भगवंताच्या कथा भरभरून ऐकतात. त्याचे नेत्र मुकुंद मूर्ती भगवान
श्रीहरीच्या मंदिराच्या दर्शनाकडे लागलेले असतात. त्याचा अंगप्रत्यंग भगवत भक्तांच्या शरीर स्पर्शामध्ये, त्याचं नाक हे भगवंताच्या चरणकमलामध्ये अर्पण केलेल्या तुलसीचा सुगंध घेण्यामध्ये, आणि त्याची जीभ भगवंताच्या प्रसाद सेवनामध्ये त्या ठिकाणी व्यग्र असे, संलग्न असे. पायानं तीर्थयात्रा करत भगवंताने आपल्याला 10 इंद्रिय दिलेली आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. किती मूल्यवान आहेत इंद्रिय. इंद्रियांचं मूल्य किती आहे. काही लोक उगीच देवाच्या नावानं बोटं मोडतात, देवानं आम्हाला काही दिलं नाही. मला सांगा, आता जर तो इथं कोणी येऊन तुम्हाला म्हणाला की तुम्हाला मी 1 करोड रुपये देतो, 2 हात तोडून द्या, देऊ का आपण? इंद्रियांचं मोल नाही करतायत महाराज. भगवंताने आपल्याला अनमोल अशी इंद्रिय संपदा दिली आहे. त्या इंद्रियाने काय करायचंय, कशासाठी दिलंय? हा देह दिलाय भगवंताने आपल्याला, शुद्ध असा देह दिला. मग जीवन संपल्यानंतर तो देह त्याला परत करायचा आहे. मग त्यानं आपल्याला जसा दिला तसा परत करावा ना. त्यानं शुद्ध दिलाय, शुद्ध परत करावा ना. माणूस व्यसनाच्या अधीन होऊन तो देह अशुद्ध करून टाकतो. मृत्यूनंतर आपल्याला देवाच्या समोर उभं राहून जाब द्यावा लागणार आहे. देव आपल्याला विचारणार आहे, मी तुला एवढं सगळं दिलंय, तू काय केलंस? आपल्याजवळ काहीतरी प्लस पॉइंट सांगायला असू द्या. मुख दिलंय भगवंताने आपल्याला, कशासाठी दिलंय? राम भजन उदिया कमल मुख, राम भजन उदिया. ज्या मुख निषिदिन राम नाम नहीं, ज्या मुख निषिदिन राम नाम नहीं, ओ मुख धूल भरी. भजो रे भैया राम गोविंद हरी. कबीर महाराजांनी सुंदर वर्णन केलंय. नाथ महाराज म्हणतात, नामावीण मुख सर्पाचे ते बीळ. कान दिलेत भगवंताची कथा श्रवण करण्यासाठी. कानात घालून बसायला नाही. कित्येक लोक ना कानात घालून बसतात, त्यांना मागून गाडी आलेली कळत नाही. असे 1-2 ॲक्सिडेंट झाले की ते कानात घातलेलं असल्यामुळे गाडीनं चिरडलं, कळलंच नाही हॉर्न वाजवलेला. श्रुतींचकार अच्युत सत्कथोदये. नेत्र दिलेत, देवाच्या दर्शनासाठी दिलेत. मुकुंद लिंगालय दर्शने दृश्यम. सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केलंय. आपल्याला देवाने हात दिले, त्या हाताचं खरं भूषण काय? हस्तस्य भूषणम दानम. हाताचं खरं भूषण आहे दान करणं. असं म्हणतात की दान असं द्यावं, या हातानं केलेलं या हाताला कळू नये, असं दान द्या. लोक दान देतात पण त्या दानाची ॲडव्हर्टाईज करतात. दान दिलेलं त्याचं फार गवगवा असू नये. हाताचं खरं भूषण, हातामध्ये ते कडे घालणं, सोन्याचं ब्रासलेट घालणं किंवा काय घड्याळ घालणं, हे खरं भूषण नाही हाताचं. हाताचं खरं भूषण आहे दान. कंठाचं भूषण काय?
वेगवेगळे नेकलेस वगैरे ते कंठाचं भूषण नाही आहे. कंठाचं खरं भूषण आहे सत्यम कंठस्य भूषणम, सत्य भाषण करणं. आणि नामापेक्षा सत्य दुसरं काही नाही, म्हणून नाम घेणं हे खऱ्या अर्थानं कंठाचं भूषण आहे. श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, कानांचं भूषण आहे शास्त्र चर्चा श्रवण करणं, भगवत कथा श्रवण करणं, भगवत चर्चा श्रवण करणं हे कानाचं खरं भूषण आहे. कैमुत्तिक न्यायानं सुभाषितकाराने म्हटलं, ज्याच्याकडे ही आभूषण आहे त्याला सामान्य सोन्याच्या आभूषणाची काय आवश्यकता आहे, भूषण आहे किम प्रयोजन. महाराज मग संतांनी आमच्या इंद्रियांना सुद्धा प्रार्थना केली आहे. घेई घेई माझे वाचे, 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 घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही आई कारे कान, तुम्ही आई कारे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, सुंदर वर्णन आहे. अंबरीश सर्वेंद्रियाने भगवंताची सेवा करत आहे. परिचर्या भक्तीचे आचार्य अंबरीश महाराज आहेत. महाराज अंबरीशानं इतकी काही भगवंताची सेवा केली आहे आणि त्याच्यामुळे भगवान प्रसन्न झाले. अंबरीशाला दर्शन दिलं भगवंतानी. रोम रोम पुलकित झाला. अष्टसात्विक भाव दाटून आले. रोमांच उठले शरीरावर. भगवंताने म्हटलं, अंबरीशा मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला पाहिजे ते मागा. अंबरीश निस्पृह होते. अंबरीशाने म्हटलं, देवा न मागता तुम्ही सगळं दिलेलं आहे, काय मागायचं अजून. आपल्या आशेला, आपल्या मागण्याला कुठेतरी फुलस्टॉप असावा ना, कुठेतरी पूर्णविराम असावा की नाही. किती मागत राहायचं. कधीतरी अशी वेळ आली पाहिजे की आता बस, मला काही नकोय, तृप्त झालो, इच्छा केली ते पावलो.
अंबरीशाने म्हटलं तेव्हा तुम्ही समोर उभे आहात, तुम्हाला सोडून काय मागावं. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यतेनाधिकं ततः. भगवत प्राप्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा लाभ तुका म्हणे आता लाभ नाही या परता दुसरा कोणता मोठा लाभ आहे त्यापेक्षा. देवा, तुमची भक्ती माझ्या अंतरंगामध्ये अधिकाधिक अभिवृद्ध व्हावी यासाठी मला एखादं व्रत सांगा. भगवंतानी अंबरीशाला म्हटलं, अंबरीशा माझ्याकडे एक व्रत आहे, द्वादशी प्रधान एकादशीचं व्रत आहे. एकादशी व्रतात दोन प्रकार आहेत, एक एकादशी प्रधान एकादशी व्रत आणि एक द्वादशी प्रधान एकादशी व्रत. अंबरीशाला भगवंतानी व्रत दिलेलं आहे. अंबरीश एकादशीचं व्रत करतात. एकादशीचं व्रत हे महाव्रत आहे. बाकी कोणती व्रत करा अथवा न करा, व्रतामध्ये खूप प्रकार आहेत, नित्य, नैमित्तिक, काम्य. एकादशी, शिवरात्र हे महाव्रत आहेत. ही प्रत्येकाला करणं कंपल्सरी आहे, प्रत्येकाला करणं हे जबाबदारीचं आहे, करावंच लागतं. बाकीच्या कोणत्या व्रतांना ऑप्शन आहे, पण एकादशी व्रताला ऑप्शन नाही. परीक्षेत काही प्रश्न असतात ना ऑब्जेक्टिव्ह, हे सोडा नाही तर ते सोडा, ते सोडा नाही तर ते सोडा. एकादशीमध्ये असं नाही, तो कंपल्सरी आहे. एकादशीचं खरं व्रत हे 3 दिवसाचं असतं, त्रिगुणात्मक, त्रिदिनात्मक. दशमीला एकदा भोजन, एकादशीला निर्जल निराहार राहणं आणि द्वादशीला एकदा भोजन. असं व्रत करणारे लोक आहेत पुष्कळ. आळंदीला आमच्या भरपूर लोक आहेत असे संप्रदायामध्ये. पुष्कळ ठिकाणी उत्तरेकडे पुष्कळ लोक एकादशी असं निर्जलच करतात. एकादश्यां विशेषेण कर्तव्यं भोजनद्वयम्. रात्रौ जागरणं कुर्यात् दिवाच हरिकीर्तनं. रात्री जागर करावा भगवान नामाचा, दिवसभर हरिकीर्तन करावं. खरं व्रत असं आहे. आपलं व्रत कसं असतं सांगावं का इथे? आपलं व्रत साधं सुद्धा नसतं महाराज. एकादशी 4-5 दिवस लांब असते. आधीच 4-5 दिवसापासून तयारी सुरू होते फराळाची. एकादशी येते बरं का, फराळाची तयारी करा. वेगवेगळे पदार्थ. मग उद्या एकादशी म्हणून आज दशमीला 3 वेळेला पोटभर जेवण. मी काही लोक रात्री 11:15 वाजता जेवायला पाहिले, जेवताना पाहिले. म्हणजे पुन्हा एकादशी लागते, सहन होत नाही ना म्हणून. पण एकादशीच्या दिवशी काय शांत बसायचं असतं का हो? एकादशीच्या दिवशी तर चंगळ असते. एरवी तरी पदार्थ कमी असतात, पण एकादशीच्या दिवशी इतके पदार्थ असतात, ताट कमी पडतं, सप्लिमेंट घ्यावं लागतं काहीतरी. मारवाडी भाषेत एक म्हण आहे बघा, एकादशी घर्म घोषीन टाबर टोबर होया खुशी. पदार्थांची चंगळ असते महाराज. आमच्याकडं एक म्हण आहे बघा मराठवाड्यामध्ये, गाढवासारखं चर पण एकादशी कर. एकादशी केलीच पाहिजे. उपवास शब्दाचा अर्थ आहे, उप म्हणजे जवळ, वस म्हणजे राहणे. भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहण्याचा दिवस, भगवंताच्या जवळ राहण्याचा दिवस, त्याला उपवास असं म्हणतात.
भगवंताचं स्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंताचं नाम, भगवंताचं कथाश्रवण. महाराज अंबरीश अत्यंत निष्ठेनं व्रत करतात. कार्तिक महिन्यातल्या द्वादशीला अंबरीशानं व्रताची पारणा ठरवली आहे. सूर्योदयाला स्वयंपाक केलाय आणि आता द्वादशी संपण्याच्या आत भगवंताला नैवेद्य समर्पण करायचं आहे आणि एकादशीचं पारणं सोडायचं. त्याला साधन द्वादशी म्हणतात. देवाचं पूजन झालंय, नैवेद्य झाला. एवढ्यामध्ये दुर्वासा मुनींचं आगमन झालं अंबरीशाच्या इथे. आनंद झाला. वा महाराज, आज माझ्या व्रताचं पारण आहे आणि आज तुमच्यासारखं अतिथी माझ्या इथे आलाय. महाराज लवकर स्नान करून या, स्वयंपाक तयार आहे. दुर्वासा गेले स्नानाला, पण त्यांचं अन्निक काही लवकर आवरलंच नाही. खूप वेळ झाला. इकडे राजाला धर्मसंकट पडलं की द्वादशी संपण्याच्या आत जर पारणा केली नाही तर व्रतभंग होईल. काय करावं? ब्राह्मणांना विचारलं तेव्हा त्याने सांगितलं, राजन, कालपासून तू पाणी सुद्धा घेतलं नाहीयेस. अरे पाणी घेणं हे दोन्हीकडे बसतं. पाणी घेतलं तर त्या ठिकाणी व्रताचं पारणा पण होतंय आणि भोजन होत नाही. पण तू काय कर, भगवंताच्या चरणांचं तीर्थ घे, चरणामृत घे आणि पारणा कर. अंबरीशानं भगवंताच्या चरणांचं तीर्थ घेतलंय. अकाल मृत्यू हरणम सर्वव्याधी विनाशनम विष्णो पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. आम्हाला आमच्या शास्त्रांनी ऋषीमुनींनी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप मोठे मोठे लाभ दिले. किती साधी गोष्ट आहे. देवाला स्नान घातलेलं जे जल आहे त्याला तीर्थ म्हणतात. एक पळीभर तीर्थ रोज न चुकता घ्यायचं आणि त्याचा लाभ काय? अकाल मृत्यू हरणम. जो अत्यंत श्रद्धेनं रोज तीर्थ ग्रहण करतो ना त्याला अकाली मृत्यू येत नाही. आजकाल अकाली मृत्यूचं प्रमाण खूप वाढलंय. तरुण मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतो. अकाल मृत्यू आहे. सगळ्या प्रकारच्या व्याधींचा नाश होतो तीर्थग्रहणानं. तीर्थग्रहणानं त्या ठिकाणी मृत्यूवर सुद्धा विजय मिळवता येतो. अकाल मृत्यू हरण. महाराजांच्या चरित्रातला प्रसंग मला आठवतो. महाराज काशी यात्रेला गेले. काशीमध्ये महाराज राहत आहेत. त्या काशीमध्ये एक अत्यंत श्रीमंत मनुष्य होता. खूप दानधर्म करायचा. कलकत्त्याचा राहणारा होता, काशीत राहत होता. खूप दानधर्म करत असे. मोठ्या सगळ्या साधू बैरागी या लोकांना मोठा आधार होता महाराज. आणि ऐन तारुण्यामध्ये 22व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याची तरुण स्त्री सती जायला निघाली. मणिकर्णिका घाटावर, हरिश्चंद्र घाटावर अंत्ययात्रा आली. तेवढ्यात महाराजांचे भक्त शास्त्री बुवा ते तिथे आले आणि त्यांनी त्या बाईला म्हटलं, बाई आता येवी तेवी तुला सती जायचंच आहे ना. मग तू खूप लोकांचं दर्शन घेऊन आली, अजून एका महात्म्याचं तू दर्शन घे आणि मग हवं तर सती जा. शास्त्री मग महाराजांच्याकडे घेऊन आले. राम मंदिरात महाराज होते. महाराजांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं ही सती जायला निघाली. तिच्या नवऱ्याबद्दल सांगितलं, महाराज खूप आधार आहे सगळ्यांचा, खूप दानधर्म करणार आहे. महाराज म्हणले मला तो पुण्यवान मनुष्य पाहू द्या. आणि महाराज तिथं आले मणिकर्णिका घाटावर. त्याच्याकडे पाहिलं. त्याचं ते सगळं सोडायला लावलं. तिरडी बांधलेली होती, सोडा म्हणले. आणि महाराज त्याच्याकडे पाहतात, स्पर्श करा. महाराजांनी म्हटलं, अरे हा जिवंत आहे, याला का बांधलं तुम्ही? गंगेचं जल आपल्या हातामध्ये घेतलं, रामनामानं अभिमंत्रण केलं आणि ते रामनामाचं तीर्थ, गंगेचं तीर्थ
त्याला तोंडामध्ये घातलं. महाराज ते घातल्याबरोबर तो जसा काही झोपेतून उठून बसतो तसा उठून बसला. सगळ्यांनी जय जयकार केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की. अद्भुत तीर्थाची शक्ती आणि त्यात पण महाराजांचा स्पर्श. गुरुचरित्रामध्ये सुद्धा अशीच कथा आहे. सद्गुरू नृसिंह सरस्वामी महाराजांनी प्रेताला उठवलं. रोज अत्यंत श्रद्धेनं तीर्थग्रहण करावं. अंबरीशानं तीर्थग्रहण केलं. त्यानंतर दुर्वासा आले आणि पारणा झालेले हे पाहिलं. पण अंबरीश काय सांगतोय हे काही दुर्वासा लक्षातच घेईना. दुर्वासा एकदम रागावले, क्रोधायमान झाले. हॉट टेम्पर्ड मॅन. अंबरीश सांगण्याचा प्रयत्न करतोय पण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. हे बघा, राग एकदा आपल्या बुद्धीमध्ये स्वार झाला ना की मग कुणी असो तिथे तो राग, तो क्रोध अकल को खा जाता है. दुर्वासा इतके रागावले. माझ्या आधी भोजन राजा सांगण्याचा प्रयत्न करतो पण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. दुर्वासांचा राग विकोपाला गेला. त्याने काय केलं, आपल्या जटेमधून एक बट काढली केसांची, ती आपटली खाली आणि त्यातून एक कृत्य निर्माण केली राक्षसी. आणि सांगितलं त्या कृत्येला, या राजाला ठार मारा. प्रलय काळाच्या अग्निपरमान ती धगधगणारी हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली. पण अंबरीश मात्र तिला पाहून घाबरले नाही. भगवंताच्या भक्तांना काही भीती नसते महाराज, कारण त्यांचा भार सगळा भगवंतावर आहे. भगवान श्री हरींनी अंबरीशाला सुदर्शन चक्र दिलेलं होतं. रोज त्याचं पूजन अंबरीश करतायत. सुदर्शनानं पाहिलं की कृत्य अंबरीशाला जाळते. सुदर्शन देव घरातून निघालं, त्याने त्या कृत्येचा नाश केला आणि ते सुदर्शन दुर्वासांच्या मागे लागलं. आपला प्राण वाचवण्यासाठी दुर्वासा सगळीकडे पळू लागले. मेरू पर्वताच्या गुहेमध्ये जाऊन लपले. काही उपयोग झाला नाही. आकाश, पृथ्वी, सप्त पाताळ, समुद्र, लोकपालाने सुरक्षित केलेले लोक स्वर्गापर्यंत गेले. पण जिथे जिथे ते जातात तिथे तिथे सुदर्शन चक्र पाठलाग करीत आहे असं त्यांना दिसतंय. आपलं रक्षण करणारा जर कोणीच दिसत नाही तेव्हा ते ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवा, या तेजोमय चक्रापासून माझं रक्षण करा. ब्रह्मदेवानं सांगितलं, मी या चक्रापासून तुमचं नाही रक्षण करू शकत. महादेवांच्याकडे गेले. महादेवाने सुद्धा तेच सांगितलं. भगवान महाविष्णूंच्या संबंधामध्ये काहीही करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. तुम्ही असं करा, त्यांनाच शरण द्या. तमेव शरणम याही हरिस्तेशम विधास्यती. आणि दुर्वासा वैकुंठामध्ये आले. भगवंताच्या चरणावर थरथर थरथर कापत दुर्वासा पडले. प्रभू, मी अपराधी आहे, आपण माझं रक्षण करा. आपला परमप्रभाव न जाणल्यामुळे मी आपल्या प्रिय भक्ताचा अपराध केलाय. तेव्हा देवा, आपण मला चक्रापासून वाचवा. भगवंताच्या लक्षात आलं, ज्या अर्थी हे चक्र मागे लागले त्या अर्थी याने अंबरीशाची काहीतरी खोडी केली आहे. भगवंताचा असा स्वभाव आहे की त्याला स्वतःचा कोणी अपमान केला तर तो सहन करतो, पण भक्ताचा अवमान तो सहन नाही करत. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे.
आणि भगवंताने सांगितलं, दुर्वासा मी काही करू शकत नाही, कारण अहम भक्त पराधीनो हे स्वतंत्र द्विज साधुवीरग्रस्त हृदयो भक्तैर्भक्त जनप्रिय. मी सर्वतैव भक्तांच्या अधीन आहे, मला जराही स्वतंत्रता नाही. अरे माझ्या सज्जन भक्तांनी माझं हृदय आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे आणि मला भक्तच प्रिय आहे. संतांनी भगवंताला आपल्या हृदयामध्ये ठेवलेलं आहे. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, खाना केला, हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोंडीला, आता हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोर, धरिला हरीचा तुर, धरिला हरीचा तुर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो धरीला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा तुर, धरिला पंढरीचा तुर. सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला. विठ्ठल का कुळातीला आला, विठ्ठल कामाला शब्द केली जोडा जोडी, शब्द केली जोडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठल पायी घातली बेडी. ओ धरीला धरिला पंढरीचा तुर, धरिला पंढरीचा तुर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो धरीला हरीचा तुर, हरिला हरिचा तुर, हरिला हरिचा तुर. हस्तमुत्क्षिप्य यातोऽसि बलात् कृष्ण किमद्भुतम्, हृदयाद्यदि निर्यासि पौरुषं गणयामि ते. एक कृष्ण भक्त सूरदासजी होते. दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत, तसे जन्मतः अंध नव्हते सूरदासजी. सूरदासजींनी स्वतःच्या हाताने स्वतःचे डोळे फोडून घेतलेले होते. सूरदासांची कथा फार सुंदर आहे. हे बिल्वमंगल यांचं नाव होतं. ऐन तारुण्यामध्ये विवाह झाला, इतकी सुंदर पत्नी मिळाली, त्या पत्नीमध्ये इतके आसक्त होते, कधीच सोडून राहत नसत. एकदा असा अधिकाचा महिना आला आणि ते मंडळी गेली माहेरी. यांना करमे ना, पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी रात्री सूरदासजी आपलं घर सोडून निघाले
पत्नीकडे भेटण्यासाठी म्हणून. प्रचंड पाऊस कोसळत होता. भर पावसामध्ये आले. ते गावात जाण्यासाठी नदी ओलांडावी लागायची. तेव्हा काही असं पूल वगैरे असं काही नव्हतं. कसं पलीकडे जावं? नदी दुथडी भरून वाहते. प्रचंड पूर आलेला नदीला. तेवढ्यात त्यांना एक लाकूड वाहत येताना दिसलं. त्यांनी त्या लाकडाचा आश्रय घेतला. पलीकडच्या तीरावर गेले. नंतर पाहिलं ते लाकूड नव्हतं, ते प्रेत वाहत येत होतं. त्या प्रेताचा आश्रय घेऊन गेले पुढे. मध्यरात्री आता कुणाला उठवावं? सगळेजण झोपलेले. वरच्या मजल्यावर बायकोची खोली होती. त्याने पाहिलं एक दोर लोंबतोय. त्याने काय केलं? त्या दोराला धरून वर चढून गेले. आवाज दिला. बायकोने कडी उघडली. एवढ्या रात्री तुम्ही भर पावसामध्ये वर कसे आलात? कारण सांगितलं तो दोर सोडला होता. त्या दोराला धरून आलो. तिने म्हटलं मी कुठला दोर सोडलाय? पाहायला गेले तर दोर नव्हता. एक प्रचंड मोठा साप लोंबकळत होता. त्या सापाला धरूनच वर गेले. महाराज त्यांची बायको फार सुशील होती. तिनं सूरदासानं म्हटलं की माझ्यासाठी तुम्ही एवढं दिव्य केलं, माझ्या या हाडामांसाच्या देहामध्ये आहे काय त्यासाठी तुम्ही एवढी आसक्ती त्यासाठी धरली आहे? अरे माझ्या हाडामांसाच्या देहाबद्दल जेवढी आसक्ती आहे त्याची अर्धी जरी आसक्ती तुमच्याजवळ असते ना परमेश्वराच्या बद्दलची, तर तुम्हाला देव भेटला असता. धिक्कार असो तुमचा. महाराज पत्नीनं धिक्कार केला. सूरदासांचे डोळे उघडले आणि मनोमन आपल्या पत्नीला नमस्कार केला. आता तूच माझी पहिली गुरु. वैराग्य झालं. घर सोडून आले जंगलामध्ये. विचार केला या डोळ्याने आपला घात केलाय. आपल्या पत्नीच्या हाडामांसाच्या देहावर या दृष्टीमुळे आपण इतका आसक्त झालो. म्हणून आता या दृष्टीनं बाहेरचं काही पाहायचंच नाही. 2 दाबण घेतले आणि दोन्ही डोळ्यात खसदिशी घोसले. दोन्ही डोळे फोडून टाकले आणि अनन्य भावानं भगवान श्रीकृष्णाला शरण गेले. इतकं तल्लीन होऊन भजन गात की त्यांचं भजन ऐकण्यासाठी भगवान श्रीकृष्ण समोर येऊन बसत असत. एकदा सूरदासजी रात्रीच्या वेळेला देवळात चाललेले असताना त्यांचा रस्ता चुकला आणि एका विहिरीमध्ये ते पडणार एवढ्यात भगवंताने मागे जाऊन त्यांना हाताला धरून ओढलं. ओ बाबाजी कहाँ जा रहे हो? आगे रास्ता नहीं है. आपको मंदिर जाना है ना, चलो मैं आपको ले जाता हूँ. आणि हाताला धरलं आणि मंदिराच्या रस्त्याला लावलं. सांगितलं बाबाजी आगे मंदिर है, आप जाइए वहाँ, आप मुझे जाने दो, मेरी गैया बहुत दूर गई है. सूरदासांनी काय केलं? त्याचा हात पकडून ठेवला. सोडविण्याचा प्रयत्न करतात पण सोडे ना. बाबाजी जाने दो मुझे, आणि देखो दोबारा ऐसे अकेले मत आना. सूरदासाने म्हटलं माझं जाऊ दे, पण तू रात्री एकटा एवढ्या जंगलात काय करतोस रे? मी ओळखलंय तुला, तू कोण आहेस? स्पर्शानं ओळखलं होतं. सूरदासाने म्हटलं फार दिवसापासून तुझी इच्छा करतो, तू सापडला नाही, आता तू सापडलास, आता तुला नाही सोडत. सोडे ना. झटापट केली, हात सोडून घेतला. सूरदासाने म्हटलं हस्तमुत्क्षिप्य यातोसी. देवा, अरे मी तुझ्या पुढे किती बल माझा असणार आहे? निर्बल आहे मी तुझ्या पुढे. मी निर्बल समजून माझा हात सोडून, माझ्या हातातून हात सोडून तू निघून जातोयस. हस्तमुत्क्षिप्य यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम. याच्यामध्ये फार मोठेपणा नाही आहे तुझा. देवा, हात सोडून कधी जाशील, पण माझ्या हृदयामध्ये मी तुला जे ठेवलेलं आहे ना, हृदयाद यदि निर्यासी पौरुषं गणयामि ते.
माझ्या हृदयातून बाहेर जाऊन दाखव, मग तुला खरा म्हणेन. एवढा प्रभू भावे, हृदय संपुष्टी राहावे, एवढ्या छोट्याशा जागेमध्ये महात्म्यांच्या अंतरंगामध्ये भगवान राहतो आणि तो बाहेर घातला तरी जात नाही. दुर्वासा, अरे माझे भक्त असे असतात, वशी करून ती माम भक्ते, असं स्त्री असतात पती यथा. ज्याप्रमाणे स्त्रिया आपल्या पतीची सेवा करून प्रसन्न करून घेतात पतीला, तसे भक्त मला प्रसन्न करून घेतात. दुर्वासा, तुला सांगू का, साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहं मदन्यत्तेन जानन्ति नाहन्तेभ्यो मनागपि. अरे भक्त माझे हृदय आहेत आणि मी भक्तांच्या हृदयामध्ये. ते माझ्या व्यतिरिक्त काही जाणत नाही आणि मी त्यांच्या व्यतिरिक्त काही जाणत नाही. दुर्वासा, यातून सुटायचं असेल तर तुला एक उपाय सांगतो. ज्याचं अनिष्ट केल्यामुळे तुझ्यावर हे संकट आलेलं आहे, त्याच्याकडे तू परत जा. अरे निरपराध साधूंचा अनिष्ट करण्याचा प्रयत्न करण्यामुळे अनिष्ट करणाऱ्यांचंच अमंगल होतं. देव त्यांच्या पाठीशी असतो. आदि शंकराचार्य महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. महाराज ते काशीला वगैरे गेले असताना तर एका कापालिकानं त्यांच्यावर आक्रमण केलं. भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराज ध्यानामध्ये होते आणि तो कापालिक मागे आला आणि त्यानं हातामध्ये फरशी कुऱ्हाड घेतली आणि आता त्यांचं मस्तक उडवणार. एवढ्यात भगवंताने नृसिंहाचं रूप घेतलं आणि त्या कापालिकाचा नाश केला. पळवून लावलं त्या कापालिकानं. हे बघा, जो दुसऱ्यांचं अनिष्ट करण्याचा विचार करतो ना, त्याचं अनिष्ट आधी होतं, त्याचंच अमंगल होतं. म्हणून आपल्याला जर सुख मिळवायचं आहे तर आपण दुसऱ्यांना सुख कसं मिळेल या प्रयत्नात असलं पाहिजे. दुसऱ्याच्या मार्गात काटे पसरून आपल्याला सुख कधी प्राप्त होणार नाही. अरे तपश्चर्या आणि विद्या ही ब्राह्मणांचं कल्याण करणारी साधन आहेत, परंतु जर ब्राह्मण उद्दाम आणि अन्याय झाला तर तीच दोन्ही साधनं उलट फळ देऊ लागतात. दुर्वासा, तुझं कल्याण असो, पण नाभागनंदन परम भाग्यशाली राजा अंबरीशाकडे गेल्याशिवाय, त्याची क्षमा मागितल्याशिवाय तुला शांती मिळणार नाही. भक्ताच्या कोर्टातली केस देव कधी आपल्या कोर्टात सोडत नाही, भक्ताच्या कोर्टातच पाठवून देतो. नाईलाज झाला आणि शेवटी दुर्वासा अंबरीशाकडे आले आणि त्याने अंबरीशाची क्षमा मागितली. राजाचे पाय धरले. दुर्वासा आपले पाय धरतात ते पाहून अंबरीश महाराज लज्जित झाले आणि त्याने चक्राची स्तुती केली. सुदर्शन नमस्तुभ्यं सहस्राराच्युत प्रिय सर्वास्त्र घातीन विपनाय स्वस्ति भूया इडस्पते. सर्वास्त्रांना नष्ट करणाऱ्या आणि पृथ्वीचं रक्षण करणाऱ्या चक्रा, तू या ब्राह्मणाचं रक्षण कर. सुदर्शन स्तोत्र त्यांनी गायले 5-7 श्लोकांचं. आणि शेवटी अंबरीशानं आपली सारी साधना पणाला लावली. अंबरीशानं म्हटलं, मी जर काही दान केलं असेल, मी एखादा यज्ञ केला असेल, मी जर धर्माचं उत्तम पालन केलं असेल, मी जर आमच्या वंशातील लोक ब्राह्मणांना आपलं दैवत समजत असतील आणि मी जर भगवंताची मनानं सेवा केली असेल तर दुर्वासांचा त्रास नाहीसा होवो. आणि महाराज सुदर्शन शांत झालं. दुर्वासा सुटकेचा श्वास सोडतात. दुर्वासाने म्हटलं, राजा 1 वर्ष झालं आज पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये. 1 वर्षभर फिरवलं चक्रान. अंबरीशाने म्हटलं, महाराज कुणी अन्न घेतलंय? मी सुद्धा ठरवलं की माझ्याकडून अतिथी अन्न न घेता गेलाय, जोपर्यंत तो येऊन अन्न घेत नाही तोपर्यंत मी सुद्धा घेणार नाही. महाराज आजपर्यंत मी सुद्धा भगवंताच्या चरणामृतावर आहे. लवकर स्नान करा. दुर्वासाने स्नान केलं. अंबरीशानं दुर्वासानं पोटभर भोजन त्या ठिकाणी करविलेलं आहे.
दुर्वासाने अंबरीशाला हात जोडून प्रार्थना केली, अंबरीशा अरे आज मला भगवत भक्तांचा काय अधिकार आहे ते कळलं. अहो अनंतदासानां महत्वं दृष्टमद्यमे कृतागसौप्यधराजन मंगलानि समीहसे. मी तुला मारण्यासाठी तयार झालेला असताना पण तू मात्र माझ्यासाठी वर्षभर उपाशी राहिलास. अंबरीशा मी तुला वरदान देतो, आचंद्र सूर्यपर्यंत तुझी कीर्ती या त्रिभुवनामध्ये राहील. शुकदेव सांगतात राजन दुर्वासा आशीर्वाद देऊन निघून गेले. हे अंबरीशाचं अत्यंत दिव्य चरित्र आहे. जे कोणी या अंबरीशाचं चरित्राचं श्रवण करतात इत्येतत् पुण्यमाख्यानम् अंबरीशस्य भूपतेः संकीर्तयन् अनुध्यायन् भक्तो भगवतो भवे. अंबरीशाचे परमपवित्र आख्यान जो नाव वाचतो ऐकतो त्याचं स्मरण करतो तो भगवंताचा भक्त होतो. यानंतर पुढे इक्ष्वाकू वंशाचं वर्णन शुकदेवानी केलंय. मांधाता राजाची सोबरी ऋषींची कथा सांगितली. यानंतर या सूर्यवंशामध्ये त्रिशंकू नावाचा राजा आहे. विश्वामित्राने या राजाच्यासाठी यत्न केला आणि त्याला सदैव स्वर्गात पाठवण्याचा प्रयत्न केला आणि सदैव स्वर्गात गेला आणि इंद्रानं त्याला स्वर्गात घेतलं नाही. इंद्रानं त्याला ढकलून दिलं. इकडून विश्वामित्र त्याला खाली येऊ दे ना, त्यानं वरती इंद्र त्याला वर येऊ दे ना, तो मधल्यामध्येच अडकला म्हणून त्याला त्रिशंकू असं म्हटलेलं. दुसरा अजून एक अर्थ सांगितला आहे. वडिलांना त्रास देणं, गुरूंची गाय मारणं आणि प्रोक्षण न करता वस्तू वापरणं हे 3 दोष त्याला खिळ्यासारखे टोचत म्हणून तो त्रिशंकू. त्यानं खूप त्रास दिला होता वडिलांना. गुरूंच्या गायीची हत्या त्याच्याकडनं झाली होती आणि देवाच्या पूजेला बसल्यानंतर प्रोक्षण करून वस्तू तो घेत नसे. मग आपल्याकडे नियम आहे की बाजारातून फुलं तुळशी वगैरे काही आणल्या देवाला वाहण्याच्या पूर्वी त्याच्यावर पाणी शिंपडायचं, त्याला प्रोक्षण करणं असं म्हणतात. त्याच्याशिवाय ते घ्यायचं नाही. फळं धुतल्याशिवाय घ्यायची नाही, कारण ते अशुद्ध असतात. महाराष्ट्रामध्ये तर भयान परिस्थिती आहे महाराज. तिकडे दक्षिणेमध्ये वगैरे तरी थोडंसं देवाच्या सामग्रीच्या बाबतीत शुचिता पाळली जाते. आपल्याकडे काहीच नाही. या त्रिशंकूला हरिश्चंद्र नावाचा पुत्र आहे. या हरिश्चंद्राचं चरित्र महाभारतामध्ये देवी भागवतामध्ये विस्तारानं आलेलं आहे. हरिश्चंद्राला संतान नव्हतं म्हणून तो उदास असे. नारदांनी त्याला वरुणाला शरण जायला सांगितलं आणि वरुणाला त्यानं नवस केला की मला पुत्रप्राप्ती जर झाली तर त्या पुत्राच्या मांसाला मी तुझा यज्ञ करेन. आणि त्या ठिकाणी त्याला पुत्र झाला. वरुणानं म्हटलं आता मुलगा झाला, यज्ञ कर. हरिश्चंद्रानं म्हटलं तो लहान आहे अजून, मोठा होऊ दे. वरुण पुन्हा आला, आता मुलगा मोठा झालाय. त्याने सांगितलं त्याला दात येऊ दे. आता दात आले, आता यज्ञ कर. त्याने सांगितलं नाही, हे दात पडून जाऊ दे दुधाचे, चांगले दात, पक्के दात येऊ दे, मग यज्ञ करे. पुढं पुढं ढकलत राहिला. शेवटी वरुणाला राग आला. वरुणानं हरिश्चंद्राला शाप दिला, जलोदर होईल. हा रोहित हरिश्चंद्राचा पुत्र. या रोहिताला जेव्हा हे कळलं तेव्हा रोहितानं एका ब्राह्मणाचा एक मुलगा, शुनशेप त्याचं नाव, त्याला विकत आणलं आणि सांगितलं बाबा या मुलाच्या मांसानं तुम्ही यज्ञ करा. वरुणानं हरिश्चंद्राला जलोदरातून मुक्त केलं. इंद्रानं त्या मुलाला, तो रडत होता मुलगा, त्या इंद्रानं त्या मुलाला वाचवलं. विश्वामित्रानं हरिश्चंद्राची कठोर परीक्षा घेतली. सत्यानास्ति परो धर्म हे शिकवणारं हरिश्चंद्रांचं चरित्र आहे.
स्वप्नामध्ये विश्वामित्रांना राज्य दान दिलं आणि ते दिलेलं स्वप्नातलं राज्य घ्यायला विश्वामित्र प्रत्यक्ष आले आणि हरिश्चंद्रानं म्हटलं मी दान दिलंय स्वप्नात का विना, हे राज्य सगळं तुम्हाला. राज्य दिलं त्याने म्हटलं नुसत्या दानानं भागत नाही काम, दक्षिणा पण दिली पाहिजे. दक्षिणेशिवाय दानाची पूर्ती नाही. अधिक मासात नुसतंच दान दिलं दक्षिणा दिलीच नाही, दानाची पूर्ती नाही त्याच्याशिवाय.